सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि हा अर्ज दाखल करतानाची ही दृश्य आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। ते एनडीएचे उमेदवार असणार आहेत। झारखंडचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनामध्ये ईडीने अटक केली। संविधानाची कोणती मूल्य पाळली नाहीत आणि संविधानाचे प्रमुख म्हणून बसलेला राधाकृष्ण यांनी राजभवनामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणं हे घटनाबाह्य आहे हे ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं नाही। हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे आमची लढाई ही अशा प्रकारच्या हुकुमशाही प्रवृत्ती आणि त्याचं समर्थन करणाऱ्या संविधानिक पदावरील व्यक्तींच्या विरुद्ध आहे।